नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र, नर्मदे हर. आज 18 तारीख, उद्या 19 म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. आणि त्या निमित्तानेच आमच्या बाबुर्डी घुमट गावातील तरुणांनी एकत्र येऊन छान असं नियोजन केलंय. त्या नियोजनाचा भाग म्हणून किल्ले शिवनेरी गडावर ज्योत आणण्यासाठी गेलेल्या मावळ्यांच्या स्वागतासाठी आपण इकडे आरंगावात आलो होतो. त्यांना यायला थोडा उशीर होता. त्या मधल्या काळात इकडे पाणीपुरीचा आस्वाद घेतला. डागवाले साहेबांनी तोपर्यंत हार तयार केला. इकडं ज्योतिवाल्यांचं आगमन झालं. ज्योतीला हार आणि मावळ्यांना भगवे पंच घालून त्यांचं गावकऱ्यांच्या वतीने स्वागत करण्यात आलं. आतषबाजीची जबाबदारी आबासाहेबांनी एकदम भारी पार पाडली बरं का. इकडं नारळ फोडून सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात झाली. सांस्कृतिक कार्यक्रम हे संस्कृतीला धरूनच होते. गावच्या शिवजयंतीचं वैशिष्ट्य काय तुम्हाला सांगू का, तरुणांबरोबरच इकडं आबाला वृद्ध, लहान मुलं, महिला सगळे त्यांचा सहभाग असतो बरं का. कार्यक्रमामध्ये ना आज लाठीकाठी कसं किंवा स्वसंरक्षण हिंदू जनजागृती समितीतर्फे ना थोडं मार्गदर्शन बी करण्यात आलं. आणि रखुमाईचा ड्रेस भारी होता, गाणे पण मस्त झाले. आणि मामासाहेब फसले यांच्याकडे सूत्रसंचालनाची जबाबदारी ती पार पडली. इकडं प्रशिक्षणातलं जे काही थोडा पाठ होता तो बी दाखवण्यात आला. आपल्याला बी मध्ये मध्ये माईकवर काहीतरी बोलावं लागत होतं. रात्री बरोबर 12 वाजता ना पाळण्याचा कार्यक्रम झाला. सगळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष केला. रात्री उशिरा सगळे मावळे उपाशीच होते, त्याच्यामुळे मस्त इकडे भेळीवर आस्वाद मारला. एकंदरीत आजचा दिवस कसा गेला, आनंदकडे जिकडे तिकडे चोईकडे. आणि तुम्हाला कसं वाटलं आमच्या गावच्या शिवजयंतीचं नियोजन नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद. रामकृष्ण हरी.